भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पुण्याच्या इंदापूर शहरातून हिंदू जन आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे। काहीच वेळात आमदार नितेश राणे हे इंदापूरमध्ये दाखल होणार आहेत। मात्र आमदार नितेश राणे यांना काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी यासोबतच काही मराठा तरुणांकडून विरोध दर्शवला जातोय। जे विरोध करणारे मराठा तरुण आहेत ते आपल्याबरोबर आहेत। काय सांगाल मला, नितेश राणे आज इंदापूरमध्ये येणार आहेत, हिंदू जन आक्रोश मोर्चा त्यांचा काढला जाणार आहे, तुम्ही का विरोध दर्शवताय? आमचा नितेश राणेंना इथे येण्याबद्दल किंवा गडीवरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात आमचा कुठलाही विरोध नाही, पण ते कोणाच्या तरी सांगण्यावरून मराठा समाज आणि जरांगे पाटलांच्या विरोधात बेताल वक्तव्य करत आहेत आणि या गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही त्यांच्या या ठिकाणी निषेध करणार आहोत। वास्तविक हे मालोजीराजे गडीवरील अतिक्रमण निघालं पाहिजे, त्यासाठी कुठलीही भूमिका असेल तर मराठा समाज त्यांच्याबरोबर राहील। पण नितेश राणे या ठिकाणी मराठा समाजाच्या विरोधात बोलणार असतील आणि ते या ठिकाणी येणार असेल तर त्यांचा आम्ही निषेध करणारच आहोत। काय पोलीस प्रशासनाकडून काय तुम्हाला सूचना नोटीस देण्यात आलेली आहे का आणि तुमची पुढची दिशा कशी असणार आहे? पोलीस प्रशासनाने आमचे जे साथीदार आहेत 4 ते सकाळी त्यांनी घेऊन गेलेले आहेत आणि सकाळपासून आम्ही या ठिकाणी आहे। या ठिकाणी 4ही साईडनं पोलीस प्रोटेक्शन आहे। आमची मोर्चाला कुठलाही विरोध नाही मराठा समाजाचा। आमचा विरोध आहे वैयक्तिक राणे साहेब जे मनोजदादा जरांगे पाटलांच्या बद्दल चुकीचे वक्तव्य करत आहेत, आरक्षणाच्या बद्दल चुकीचं वक्तव्य करत आहेत। जर मराठा समाजा ते मराठे असतील तर त्यांनी जर असं वक्तव्य करत असतील तर ते कसले मराठे? ज्या मराठ्यांविरुद्ध जर ते बोलत असेल, हे आम्ही कदापि सहन करणार नाही। इंदापूर शहरातील मराठा समाज कधी सहन करणार नव्हते। जर येत असतील तर त्याचा पक्का 100% विरोध केला जाईल। तर हे होते विरोध दर्शवणारे मराठा बांधव। आमच्या 4 सहकाऱ्यांना इंदापूर पोलिसांनी सकाळीच नजरकैद केलेलं आहे, स्थानबद्ध केलेला असल्याचा खुलासा त्यांनी केलेला आहे। याशिवाय आमच्या भोवताली देखील सकाळपासून पोलीस जे आहेत ते फिरत आहेत, आमच्यावरती लक्ष ठेवून आहेत असं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। मात्र आमचा विरोध नितेश राणेंना राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। देवा राखुंडे, NDTV मराठी, इंदापूर।